Question number 3, SP Limited and MK Limited. On 1st April 19, SP Limited acquired 6,000 shares in MK Limited. First find out which is holding company and which is subsidiary company. If shares are acquired by SP Limited, then SP Limited becomes holding company and MK becomes subsidiary of SP. So for the purpose of working notes, amount from MK Limited column should be used, assets and liabilities. Okay, so as per first adjustment, date given is 1st April 19 and SP Limited will be holding company. Before coming to next adjustments, first of all, let's calculate holding ratio. होल्डिंग रेशो तुमचा वहीत लिहून झालेला असेल, त्याचं फक्त कॅल्क्युलेशन कसं आलंय ते एकदा कन्फर्म करा. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आपल्याला काढायचे आहेत MK लिमिटेड मधले. त्यांचं कॅपिटल 1 लाख आहे आणि शेअरची व्हॅल्यू इथे मेन्शन केली आहे ₹10 इच. काही दिलं नसल्यामुळे ते आपण फुल्ली पेड आहे असं अज्युम करतोय. 1 लाख डिवाइड बाय 10 इक्वल टू 10,000 शेअर्स. And out of 10,000, in adjustment number 1, it is given that 6,000 shares are acquired. So SP Limited holds 6,000 shares and remaining 4,000 shares are with outsiders. So ratio is 3:2. काल हे तुम्हाला सांगून झालेलं असल्यामुळे मी आता आणखी डिटेल सांगत नाहीये. होल्डिंग रेशो आपला आता 3:2 येतोय. नेक्स्ट चेक करायचं की टाइम रेशो आवश्यक आहे का. बॅलन्स शीट डेट आता सुद्धा आहे 31 मार्च. ओके, आणि डेट ऑफ ॲक्विजिशन ऑफ शेअर्स आहे 1st April 19. So shares are acquired on first day of accounting year. So date of purchasing the shares is 1/4/19. Time ratio need not be calculated. या क्वेश्चन साठी सुद्धा आपल्याला टाइम रेशो असणार नाहीये. त्यामुळे टाइम रेशोचं वेगळं वर्किंग आपण नाही दाखवलं तरी हरकत नाही. हे मी फक्त इन्फॉर्मेशन साठी दिले की टाइम रेशो नॉट रिक्वायर्ड. कारण कालचेही दोन्ही क्वेश्चन आणि आत्ताचे याच्या पुढचा जो चौथा क्वेश्चन असेल त्यात सुद्धा टाइम रेशो नाहीये. 5व्या पासून पुढे आपण टाइम रेशो घेऊ. सो टाइम रेशो नॉट रिक्वायर्ड. आता नेक्स्ट वर्किंग आहे कॅपिटल प्रॉफिट. मिनिंग काल सांगितलंय की रिझर्व्ह ऑन द डेट ऑफ ॲक्विजिशन दॅट इज ऑन 1st April 19. या तारखेचे रिझर्व्ह आपल्याला बघायचे. आता याच्यासाठी ऍडजस्टमेंट मध्ये किंवा बॅलन्स शीट मध्ये P&L अकाउंटचं आणि GRचं अमाऊंट काय काय दिलंय ते बघू. P&L दिलंय 70,000 आणि GR दिलंय 60,000. तर इथे एक चेंज असा केलाय कालच्या क्वेश्चन पेक्षा. काल P&Lचा ओपनिंग बॅलन्स आणि प्रॉफिट फॉर द इयर ह्याचं बायफर्केशन दिलेलं होतं. तो पहिलाच प्रश्न असल्यामुळे मी प्रॉफिट अँड लॉस ओपनिंग आणि प्रॉफिट असं सेपरेट दिलं होतं. इथून पुढच्या प्रश्नांसाठी ते आपण फाइंड आउट करायचंय. आता आधी P&L अकाउंट बघू. P&L अकाउंटचा 70,000 बॅलन्स आहे 31 मार्चला. आपल्याला बॅलन्स हवाय 1st एप्रिलचा, म्हणजे ओपनिंग बॅलन्स आपल्याला हवाय. त्यामुळे 70,000 हा काही आपण घेऊ शकत नाही. मग ऍडजस्टमेंट नंबर 2 मध्ये दिलंय ऑन 1st April 19 बॅलन्स इन P&L अकाउंट 30,000. म्हणजे एक आकडा आपल्याला मिळाला की ऑन 1st April 19 P&L मध्ये बॅलन्स होता 30,000. म्हणजे तो आपला कॅपिटल प्रॉफिट झाला आणि त्याच 30,000 वरून क्लोजिंगचं P&L आहे 70,000. म्हणजेच ओपनिंगला जो 30,000 P&Lचा बॅलन्स होता तो 40,000 ने इन्क्रीज होऊन क्लोजिंगला 70 आहे. मग आपल्या नियमाप्रमाणे 1st April 19 चा जो बॅलन्स असेल तो आपण CP म्हणून ट्रीट करायचा आणि इथून पुढे जो इन्क्रीज झालेला बॅलन्स असेल तो RP म्हणून ट्रीट करायचा, रेव्हेन्यू प्रॉफिट. पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. P&L बॅलन्स शीट वाईज 70,000 आहे, म्हणजे जो क्लोजिंग बॅलन्स आहे, ज्यामध्ये ओपनिंग प्लस प्रॉफिट ड्युरिंग द इयर हे दोनही आकडे मिळून 70,000 आलाय. आणि सेकंड ऍडजस्टमेंटला म्हटलंय की ओपनिंगचा बॅलन्स 30,000 आहे. त्यामुळे ओपनिंग 30
आणि त्याच्यात इन्क्रीज होऊन क्लोजिंग 70 येतोय. म्हणजे आपले दोन आकडे क्लिअर झाले, 30,000 ओपनिंग अँड 40,000 प्रॉफिट ड्युरिंग द इयर. त्यामुळे वर्किंग नोट मध्ये P&L चा ओपनिंगचा आकडा 30,000 घेतलाय आणि प्रॉफिट फॉर द इयर 40,000. इथे मी स्टार केलंय. जर कोणाला एक्स्ट्रा काही त्याच्याबद्दल लिहून हवं असेल तर त्या 40,000 बद्दल बाजूला लिहून ठेवा. क्लोजिंग P&L लेस ओपनिंग P&L इक्वल टू प्रॉफिट फॉर द इयर. हे पुन्हा एकदा सांगतो, ज्यांना हवंय त्यांनी बाजूला नोट डाऊन करून ठेवा. क्लोजिंग P&L लेस ओपनिंग P&L इक्वल टू प्रॉफिट फॉर द इयर. त्याच्या व्हॅल्यूज क्लोजिंग P&L 70,000, ओपनिंग P&L 30,000 इक्वल टू प्रॉफिट फॉर द इयर 40,000. याप्रमाणे आपण रेव्हेन्यू प्रॉफिट काढला 40 आणि कॅपिटल प्रॉफिट मध्ये त्यातले 30 घेतले. टोटल दोन्ही मिळून 70 झालेत. याच मेथडने GR चं बघू. जनरल रिझर्व्ह क्लोजिंग व्हॅल्यू 60,000 आहे आणि ऍडजस्टमेंटला म्हटलंय ऑन 1 एप्रिल 19 जनरल रिझर्व्ह रुपीज 40,000. म्हणजे सेम P&L अकाउंट सारखं आपण कॅल्क्युलेट केलं तर 40,000 हा ओपनिंगचा आकडा कॅपिटल प्रॉफिट मध्ये येईल आणि क्लोजिंगला 60 आहे म्हणजे इन्क्रीज बाय 20,000 आहे, तो 20,000 येईल प्रॉफिट फॉर द इयर मध्ये. फॉर्म्युला जो मगाचा लिहून दिला तोच वापरायचा. क्लोजिंग GR मायनस ओपनिंग GR इक्वल टू प्रॉफिट फॉर द इयर. So increase in any reserves during the year is considered as revenue profit. GR मधलं कॅपिटल प्रॉफिट 40 म्हणजे ओपनिंगचा होता तो आणि रेव्हेन्यू प्रॉफिट 20 म्हणजे तो आपण 60 मायनस 40 केलाय. त्याप्रमाणे हे दोन्ही आकडे लिहून झाले. त्याची टोटल येईल कॅपिटल प्रॉफिटची 30 प्लस 40 इक्वल टू 70,000 आणि रेव्हेन्यू प्रॉफिट 40 प्लस 20 60. याचं अलोकेशन मायनॉरिटीज साठी 2/5 आणि होल्डिंग कंपनीसाठी 3/5 28 आणि 42 आणि तसंच रेव्हेन्यू प्रॉफिटचं अलोकेशन 24 आणि 36. अलोकेशन मध्ये काही बदल नाहीये, फक्त होल्डिंग रेशो जो त्या क्वेश्चन साठी ऍप्लिकेबल असेल त्या रेशो प्रमाणे घ्यायचा. Next working note is non-controlling interest or minorities interest. First is paid up share capital. आपण फर्स्ट होल्डिंग रेशो काढताना म्हटलं होतं की होल्डिंग कंपनीकडे 6,000 शेअर्स आहेत आणि बॅलन्स 4,000 शेअर्स हे अदर्स कडे आहेत. त्यामुळे अदर्स म्हणजेच नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट यांची शेअर्सची व्हॅल्यू झाली 4,000, टोटल व्हॅल्यू 40,000 आणि बाकी सेमच आहेत. शेअर इन CP इथे लाईन हायलाइट केली आहे 28,000 अँड 24,000. हे दोन्ही ऍड केल्यावर टोटल मायनॉरिटीज इंटरेस्ट येतोय 92,000. त्याच्यामध्ये कालच्या प्रमाणेच आपण आकडे घेतलेत, व्हॅल्यू ऑफ शेअर्स, CP आणि RP. नेक्स्ट पार्ट आहे कॉस्ट ऑफ कंट्रोल और गुडविल. कॉस्ट ऑफ कंट्रोल मध्ये आपण फर्स्ट घेतो कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट, जी 1,30,000 दिलेली आहे. ऍसेट साइडला चेक करा. इन्व्हेस्टमेंट इन MK लिमिटेड 1,30,000, ती 130 घेतली आहे आणि त्याच्यामध्ये आपण दोन आकडे फक्त लेस करतो. पेड ऑफ व्हॅल्यू ऑफ शेअर्स आपल्या ऍडजस्टमेंट प्रमाणे 6,000 शेअर्स होल्डिंग कंपनीकडे आहेत. 6,000 इंटू 10 60,000 त्याची फेस व्हॅल्यू आणि CP मधला फक्त इथे आपण शेअर घेतो, रेव्हेन्यू प्रॉफिटचा घेत नाही. तर CP मधला शेअर आहे 42,000, असे टोटल 1,02,000 आणि कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट लेस शेअर इन CP इक्वल टू 28,000 आलेत. आणि कालच्या प्रमाणे मी इथे डिटेल म्हटलं नाहीये. इफ अमाऊंट इज पॉझिटिव्ह इट इज गुडविल.
इफ अमाऊंट इज निगेटिव्ह इट इज कॅपिटल रिझर्व्ह. त्याप्रमाणे आता हे पॉझिटिव्ह अमाऊंट आलंय, म्हणजेच आपल्याला ऍसेट साइडला गुडविल 28,000 दाखवायचे. नेक्स्ट आणि लास्ट वर्किंग नोट आहे. तर इथून पुढे आपल्या महत्वाच्या सगळ्या ऍडजस्टमेंट चालू होतील. एक ऍडजस्टमेंट आता घेऊन झाली होती, कॅल्क्युलेशन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट व्हेन क्लोजिंग बॅलन्सेस आर गिव्हन. ती आपली ऍडजस्टमेंट झाली आहे. आता नेक्स्ट ऍडजस्टमेंट एक आहे स्टॉकची. स्टॉकची घेण्यापूर्वी युजल ऍडजस्टमेंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ एसपी लिमिटेड 1,50,000. तर मुळातच इथे प्रॉफिट फॉर द इयर किती होता हे वेगळं लिहायची गरज नाहीये. कालच्या क्वेश्चनला ते वेगळं दिलेलं होतं म्हणून आपण त्या स्टेप वाईज घेतलं. आता आपल्याला होल्डिंग कंपनीचा टोटल प्रॉफिट किती आहे ते फक्त इथे फाइंड आउट करायचंय. म्हणजेच होल्डिंग कंपनीचा स्वतःचा आणि सबसिडरी कंपनी मधला यांना जो शेअर मिळतो रेव्हेन्यू प्रॉफिटचा, हे दोन्ही मिळून किती होतात तेवढं फक्त बघायचंय. त्यामुळे डायरेक्टली आपण P&L ऑफ एसपी लिमिटेड 150 घेतलंय. याचं ओपनिंग किती, प्रॉफिट फॉर द इयर किती हे आवश्यक नाही. प्रश्नात दिलं असेल तर फक्त लिहून घ्यायचं 1 by 1. सो 1,50,000 ॲज पर बॅलन्स शीट एसपी लिमिटेड. देन शेअर इन रेव्हेन्यू प्रॉफिट 36. हा आपण इथल्या वर्किंग नोट मध्येच काढलाय. रेव्हेन्यू प्रॉफिटचा शेअर 36,000 तो घेऊन झाला. आणि आता नेक्स्ट पहिली इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट अनरिअलाइज प्रॉफिट इन स्टॉक. आता तो 2,000 घेताना ऍडजस्टमेंट प्रमाणे वहीतली सगळ्यांनी ऍडजस्टमेंट नंबर 5 बघा लास्ट. स्टॉक ऑफ एमके लिमिटेड इन्क्लूड गुड्स ऑफ 6,000 कॉस्टिंग 4,000 परचेस फ्रॉम एसपी लिमिटेड. म्हणजे ह्यातला एका कंपनीच्या स्टॉक मध्ये बाहेरच्यांकडून घेतलेल्या वस्तू आहेतच, पण आपल्या होल्डिंग किंवा सबसिडरी कंपनीकडून घेतलेल्या सुद्धा वस्तू आहेत ज्याची व्हॅल्यू होती 6,000. मग आपण आपल्याच बॅलन्स शीटला असं दाखवू शकतो का की आपणच आपल्याला वस्तू विकल्यात? तर हे पॉसिबल नाहीये. म्हणून जेव्हा आपण कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट घेतो तेव्हा त्याच्यामध्ये इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन सगळी डिलीट करायची. डिलीट करायची म्हणजे लेस करायची. तर ह्या इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन्स मध्ये एकूण 3 येतात. त्यातली ऍडजस्टमेंट नंबर सी, डी आणि ई या तिन्ही मध्ये 1 by 1 बघा. ऍडजस्टमेंट सी म्हटली आहे डेटर्स ऑफ एसपी इन्क्लूड 15,000 ड्यू फ्रॉम एमके. म्हणजे ही ऍडजस्टमेंट येते डेटर्स प्लस क्रेडिटर्स. एका कंपनीचे डेटर्स आहेत आणि एका कंपनीचे क्रेडिटर्स आहेत. या दोन्हीवर 15,000 ची ऍडजस्टमेंट करायची. दुसरी डी ऍडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल किंवा बिल्स पेएबल इन्क्लूड 10,000 ड्यू. म्हणजे ह्या दोनही कंपन्यांचे आपापसात 10,000 ची बिल देणं आणि येणं आहे. आपण स्वतःच ट्रान्झॅक्शन स्वतःच्याच बुक्स मध्ये 2 वेळा रेकॉर्ड करू शकत नाही. त्यामुळे आपण एकदा त्याला बिल रिसिवेबल असं म्हटलं किंवा बिल पेएबल असं म्हटलं तरी ते दोन्ही एसपी आणि एमके ह्या दोघांमधलं ट्रान्झॅक्शन आहे, म्हणून ते इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जातं. आणि तिसरा एक आहे स्टॉकचं. त्या स्टॉक मध्ये ऍडजस्टमेंट घेताना आपल्याला एक 11वीतला नियम माहिती आहे की स्टॉक इज व्हॅल्यूड ऍट कॉस्ट और मार्केट प्राइस विच एव्हर इज लेस. जी कमी असेल त्या किमतीला आपण स्टॉक दाखवतो. आणि आपल्याला आता इन्फॉर्मेशन मध्ये असं दिलंय की स्टॉक 6,000चा आहे पण त्याची कॉस्ट आहे 4,000. मग नियमाप्रमाणे आपण 6 दाखवू शकत नाही. आपण स्टॉक दाखवताना ह्या दोन्ही पैकी जी कमी किंमत असेल ती दाखवणं कंपल्सरी आहे. त्यामुळे आपण दाखवायला हवा आहे 4,000, पण आपण घेताना बाकी तो 6,000 ला घेतला होता. मग ह्यातला फरक किती आला तर 6 - 4 2,000 चा डिफरन्स आलाय. ह्याला म्हणतात अनरिअलाइज प्रॉफिट इन स्टॉक. अनरिअलाइज प्रॉफिट इन स्टॉक. त्यामुळे इथे प्रॉफिट काढताना अनरिअलाइज प्रॉफिट इन स्टॉक 6 - 4 2,000 लेस करायचे, कारण तो प्रॉफिट आता आपल्याला मिळणार नाहीये.
कारण ह्या दोन्ही कंपन्या आता एकत्र झाल्यामुळे किंवा त्यातले 60% शेअर्स एसपी लिमिटेडने घेतल्यामुळे एसपी लिमिटेड असं म्हणू शकत नाही की आमच्या स्टॉक मध्ये 2000चा प्रॉफिट इन्क्लूड आहे, कारण तो त्यांनी त्यांच्याच सबसिडरी कंपनीकडून घेतलेला होता. मालकी आता त्यांचीच आली. त्यामुळे स्टॉक मधला जो अनरिअलाइज प्रॉफिटचा पोर्शन असतो तो इथे मायनस करायचा. ही ऍडजस्टमेंट एकदाच सांगून समजेल असं नाहीये. मी थोड्या वेळासाठी अनम्यूट करतोय, म्हणजे ज्यांना कोणाला ह्या ऍडजस्टमेंट बद्दल डाऊट असतील ते फक्त काय काय आहेत ते विचारा, म्हणजे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मी एक्सप्लेन करतो. स्टॉक 2000 मायनस केले तर जो अनरिअलाइज प्रॉफिट होता सेम कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये. आता पुढच्या ऍडजस्टमेंट घेताना आधी इफेक्ट काय होतात ते सांगतो, मग आपण ते बॅलन्स शीटला घेताना घेऊया. तर इथे आता स्टॉकचा जो इफेक्ट आहे, स्टॉक 70,000 आणि 45,000 आहे. जर ही ऍडजस्टमेंट दिलेली नसेल, पाचवी ऍडजस्टमेंट, तर आपण 70 प्लस 45 असे टोटल करून घेतले असते. पण आता आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली आहे की स्टॉक मध्ये 2000 हे आपापसातलं ट्रान्झॅक्शन होतं, म्युच्युअल ट्रान्झॅक्शन किंवा इंटर कंपनी ट्रान्झॅक्शन, आणि त्यामुळे स्टॉक आपल्याकडे राहील पण त्यातला 2000चा प्रॉफिट बाकी आपण नियमाप्रमाणे दाखवू शकत नाहीये. म्हणजेच आकडा घेताना आपल्याला 70 प्लस 45 मायनस 2000 घ्यायचे. म्हणजे असेट पैकी आपण 2000 मायनस केले की तेवढेच 2000 लायबिलिटीला पण मायनस झाले पाहिजेत. मग लायबिलिटी पैकी आपण P&L मध्ये 2000 मायनस केले. त्यामुळे स्टॉकचा इफेक्ट काय आला, लायबिलिटी साइड डिडक्ट फ्रॉम P&L अकाउंट बॅलन्स अँड असेट साइड डिडक्ट फ्रॉम टोटल स्टॉक व्हॅल्यू. त्यामुळे पहिला इफेक्ट P&L मध्ये लेस आणि सेकंड इफेक्ट स्टॉकच्या टोटल व्हॅल्यू मधून लेस. नेक्स्ट डेटर्सचं बघू. डेटर्स 80 आणि 55 अशी टोटल करून आपण लिहिली असती, पण आपल्याला आपापसातले डेटर्स माहिती आहेत. इंटर कंपनी डेटर्स कितीचे आहेत ते ऍडजस्टमेंटला म्हटले 15,000. एक कंपनी दुसऱ्या कंपनीला देणे लागते, म्हणून आपण 80 प्लस 55 घेऊ, पण त्यातून मायनस 15 होतील. मग ते मायनस 15 झाले की त्याच्या ऑपोजिट साइडला क्रेडिटर्स आहेत डेटर्सच्या अगेन्स्ट. इथे घेताना 70 प्लस 50 मायनस 15 करायचे. म्हणजे जेवढं अमाऊंट डेटर्स मधून लेस होईल तेवढंच अमाऊंट क्रेडिटर्स मधून सुद्धा लेस करायचं. कारण सर आहे की जर एक कंपनी म्हणते की आम्ही तुमचे डेटर आहोत, याचा अर्थ ही कंपनी स्वतः क्रेडिटर असणारच आहे. त्यामुळे त्या दोघांमधलं रिलेशन डेटर क्रेडिटर असंच असणार आहे. इफेक्ट असा होईल, डेटर्स मधून जेवढं लेस होईल इक्वल अमाऊंट क्रेडिटर्स मधून लेस करायचं. आणि पुढचं आता तुम्हाला वेगळं सांगायला नको, बिल्स रिसिवेबल जिथे असतील, इथे आता 10,000 आहेत, हे बिल्स रिसिवेबल या टोटल मधून लेस करायचे आणि इक्वल अमाऊंट बिल्स पेएबल मधून लेस करायचं. एकूण 3 ऍडजस्टमेंटचे इफेक्ट सांगितले. स्टॉकची असेल तर स्टॉक आणि P&L इक्वल अमाऊंट लेस. डेटर्स असतील तर डेटर्स आणि क्रेडिटर्स दोन्हीकडून लेस करायचे आणि बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल लेस करायचे. आणि ते घेताना आपण कंबाईंड बॅलन्स शीट काढतोय म्हणून फक्त ते मायनस करायचे. मुळात आपण नुसती एसपी लिमिटेडची बॅलन्स शीट काढली तर फक्त एसपी लिमिटेड मध्ये आपण काहीही लेस केलं नाहीये. ही त्यांची इंडिपेंडंट बॅलन्स शीट आहे, त्याच्यात आपण काहीही लेस करत नाहीये. किंवा एमके लिमिटेडची बॅलन्स शीट इंडिपेंडंट जर का आपण काढली तर एमके मध्ये सुद्धा आपण लेस काहीच करत नाहीये, एमके पण तसंच ठेवतोय. प्रश्न काय आहे की जर आपण कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट काढतोय किंवा कंबाईंड बॅलन्स शीट, तेव्हा फक्त इंटर कंपनी ड्यूज ऍडजस्ट होतात. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात ठेवा, when standalone balance sheet is prepared, intercompany dues are not adjusted. म्हणजे जेव्हा आपण प्रत्येक कंपनीची वैयक्तिक वेगवेगळी बॅलन्स शीट काढतो तेव्हा त्याच्यामध्ये इंटर कंपनी ड्यूज ऍडजस्ट होत नाहीत. फक्त कंबाईंड बॅलन्स शीट काढताना किंवा कन्सोलिडेटेड बॅलन्स शीट काढताना इंटर कंपनी ड्यूज
दोनही कंपन्यांच्या टोटल मधून लेस करायचे. ही आपली शेवटची ऍडजस्टमेंट झाली होती कन्सोलिडेटेड P&L अकाउंट. आता फायनल जी बॅलन्स शीट काढायची आहे त्याच्यात मी वर्किंग दिलंय आणि वर्किंग घेण्यापूर्वी तुम्हाला काल थर्ड पेज लिहू नका असं सांगितलेलं. त्याच्यात फक्त आपण काय काय चेंजेस करायचे ते बघा. एक गोष्ट काल म्हटल्याप्रमाणे मी लाल रंगात काही आकडे इथे दाखवलेत. तर जे आकडे लाल रंगात आहेत ते आपले वर्किंग नोट मध्ये यूज केलेले आकडे आहेत. म्हणजे लाल रंगातले आकडे क्लोजिंग बॅलन्स शीट साठी विचारात घ्यायचे नाहीत. आणि जिथे मी ऍट द रेट असं म्हटलंय त्या ऍट द रेट म्हणजे त्याच्यावर आपल्याला प्लस किंवा मायनस काही ना काहीतरी ऍडजस्टमेंट ते कशा कशाला केलंय बघा. इकडे स्टॉक आहे आणि इकडे P&L आहे. क्रेडिटर्स आहेत, डेटर्स आहेत, बिल्स पेएबल आहेत आणि बिल्स रिसिवेबल आहेत. कंबाईंड बॅलन्स शीट काढताना आपण दोन्ही आकड्यांची टोटल घेतो आणि बॅलन्स शीटला लिहितो. जिथे ऍट द रेट म्हटलंय तिथे फक्त इंटर कंपनी ड्यूज ऍडजस्ट करायचे. तर पहिला बघू. इक्विटी कॅपिटल लाल रंगात आहे तो इग्नोर. अमाऊंट 2 लाख आलंय इक्विटी कॅपिटलचं, इथे 2 लाख घेतलेलं आहे. दुसरं P&L अकाउंट ऍडजस्टेड. P&L अकाउंट अदरवाईज आपण 1.50 वगैरे घेतलं असतं पण ह्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. त्यामुळे ऍडजस्टेड P&L अकाउंट ऍज पर वर्किंग नोट आपण 184 घेतलंय. याच्यामध्ये ऍडजस्टमेंट ज्या आल्या त्या सगळ्या इथे करून झाल्यात आपल्या. इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट होती 2000 आता मायनस करायचे स्टॉकचे. P&L ऍडजस्टेड घेऊन झालंय. नंतर जनरल रिझर्व्ह मध्ये कोणताही चेंज नाहीये. यांचं GR जसं आहे असंच्या असं घ्यायचं. 1,20,000 1,20,000 GR घेऊन झालंय. इथे ओनली SP लिमिटेड असं म्हटलंय कारण दुसऱ्या कंपनीचा आपण कॅन्सल करतो CP मध्ये घेताना. नेक्स्ट आहेत क्रेडिटर्स. तर क्रेडिटर्स 70+50 आपण नॉर्मली घेतले असते. त्यातून इंटर कंपनी डेटर्स म्हणून आपण 15,000 मायनस केलेत. त्यामुळे नेट अमाऊंट येईल 1,05,000. आणि तीच गोष्ट बिल्स पेएबलच्या बाबतीत केली आहे. 60+40 यातून इंटर कंपनीचे 10,000 लेस केलेत. अमाऊंट आले 90,000. याची तुम्ही वर्किंग नोट काढलीत तर ह्या 15 आणि 10,000 ला इंटर कंपनी ड्यूज असं नाव लिहायचं किंवा म्युच्युअल ड्यूज कोणतंही एक नाव. वर्किंग नोट काढलीत तर. अदरवाईज मी इथे जसं लिहिलंय तसं पर्टिक्युलर कॉलमला ब्रॅकेटमध्ये लिहिलं तरी चालेल. तेव्हा -15 आणि -10 क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल मध्ये केलेत. नॉन कंट्रोलिंग इंटरेस्ट आपल्या वर्किंग प्रमाणे 92 आला होता. असेट्स मध्ये फिक्स असेट कोणतीही ऍडजस्टमेंट नव्हती त्यामुळे डायरेक्ट टोटल 220 + 180 अमाऊंट 4 लाख. आत्ताच्या क्वेश्चनला गुडविल आलं होतं त्यामुळे इथे गुडविल घेतलंय 28. जर कॅपिटल रिझर्व्ह आलं असतं ते आपण लायबिलिटी साईडला कॅपिटल रिझर्व्ह म्हणून दाखवलं असतं. पुढचा आहे स्टॉक. स्टॉक 70+45 आणि जो आपण अनरिअलाइज प्रॉफिट 2000 P&L ला मायनस केला तो स्टॉकला पण मायनस करायचा. म्हणजे 113 स्टॉक आला. पुढचे डेटर्स दोन्हीची टोटल यातून इंटर कंपनीचे -15. कॅश मध्ये कोणताच चेंज नाहीये. कॅश फक्त दोघांची ऍड करायची आहे 60+10. बाकी काय ऍडजस्टमेंट नव्हती. आणि बिल्स रिसिवेबल याच्यामध्ये 10,000 इंटर कंपनीचे होते ते मायनस केले असे 60 आलेत. नंतर फक्त एकदा क्रॉस चेक करा टोटल 791 एवढी कन्फर्म आली आहे ना. की आता प्रॉब्लेम मध्ये एकूण आपण 4 नवीन ऍडजस्टमेंट घेतल्या. त्यातली पहिली ऍडजस्टमेंट नवीन घेतलेल्यापैकी होती बॅलन्स ऑफ P&L and GR given on closing date and opening balances are also given.
त्याप्रमाणे आपला प्रॉफिट फॉर द इयर काढायचा. मग क्लोजिंग मायनस ओपनिंग घेऊन आपण कॅपिटल आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये आकडे घेतलेत. 30,000 सीपी मध्ये आला, 40 आणि 20 आलेत. आणि नेक्स्ट ज्या 3 ऍडजस्टमेंट्स नवीन आहेत, डेटर्स, बीआर आणि स्टॉक, याचे इफेक्ट असेटला त्या आयटम मधून मायनस करायचा आणि लायबिलिटी साईडला ऑपोजिट साईडच्या आयटम मधून, म्हणजे P&L मध्ये लेस होईल स्टॉक, क्रेडिटर्स मध्ये लेस होतील डेटर्सचा अमाऊंट, आणि बिल्स पेएबल मध्ये लेस होईल बिल्स रिसिवेबलचा अमाऊंट. ठीक आहे. याप्रमाणे सगळ्या ऍडजस्टमेंट इथे बॅलन्स शीटला घेऊन आपली 791 ला बॅलन्स शीट टॅली होतीये. आणि या क्वेश्चनला कॅपिटल रिझर्व्हच्या ऐवजी गुडविल आलेलं होतं.